आज आज मीच निवेदक अभिजित काणकेकर सॉरी का माहितीये का, कारण ज्यांच्याबद्दल बोलायचंय आपण निवेदक असलं की आपण फक्त हिरो हिरोईन बद्दल बोलतो. आम्ही काय आयडिया केली की जे टेक्निशियन्स आहेत, स्पॉट दादा आहे, बॅकस्टेज वाले, तुम्ही बाहेर पाहिलं तर आम्ही कुठेही हिरो हिरोईनचा फोटो नाही लावला. सगळ्या पॅसेजला रेड कार्पेटला आम्ही सगळे टेक्निशियन लावले, ज्या टेक्निशियनच्या जीवावर हा सिनेमा झाला. आशिषजी शेलार आणि माननीय मुरलीधर मोहोळ ही दोन्ही माणसं आज इथं प्रमुख पाहुणे आहेत. आमचे राजेशजी पांडे आहेत, आज खूप मोठे मंत्री, कॅबिनेट मंत्री, मोठी मोठी पद आहेत, पण हे आमचे जुने मित्र आहेत. मी आणि मुरली अण्णा आम्ही अगदी लहानपणापासून एकत्र लहानाचे मोठे झालो. आम्ही एक नाटकाची संस्था काढली, उद्गार पुणे, आणि आम्ही दोघं व्यसनमुक्तीची चळवळ राबवायचो, ज्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. आशिषजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रस्त्यावरचा चळवळीतला कार्यकर्ता. राजेश पांडे सर, मी 1992 ला 92 साली एबीव्हीपीचं काम करायचो त्यांच्याबरोबर. नंतर मी संघाचा विस्तारक गेलो होतो 2 वर्ष. तर ही माणसं आज मंत्री म्हणून नाही तर माझे मित्र म्हणून या इथं आहेत. कर्मधर्म संयोगाने आमचे मित्र सांस्कृतिक मंत्री असताना माझा 100 कोटीचा सिनेमा पार झाला. पायगुण महत्वाचा असतो आणि अण्णा दिल्ली गाजवत आहेत. तर चला मंडळींनो, आज सगळेच इथं मान्यवर आहेत. सचिन जोशी खास ठाण्यावरून इथं आले. जो धर्मवीर सिनेमा आपण पाहिला 1-2, त्याचे सगळं स्क्रीनच्या मागचा ब्रेन आमचे. तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करतो. डिस्ट्रीब्युटर, खरं तर या माणसाने बाहुबली केलाय, पण त्यांनी त्यांचा हात माझ्या डोक्यावरती राहिला म्हणून कदाचित कुठला चॅनल किंवा कॉर्पोरेट कंपनी शिवाय मी 100 कोटी पर्यंत जाऊ शकलो. अनिल थडाने, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तर या सगळ्यांचं स्वागत करून, आणि बाकी बसलेले सर्व माझे मित्र, जरी आज सेलिब्रिटी असले तरी विजू माने, मी 2000 साली एकमेकांच्या उरावर बसायचो एकांकिका स्पर्धांमध्ये, आणि अभिजित पानसे पण. त्यामुळं आमच्या एकांकिका कॉम्पिटिशन मध्ये असायच्या. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून रेगे सिनेमा केला. अभिजित सरांनी मला त्यावेळी संवाद लेखनाला घेतलं, त्याबद्दल धन्यवाद अभिषेक. ही सगळी अशी माणसं आहेत. महेश लिमये बसलाय, संध्या जुवेकर आहे. आम्ही लय जुनी एकांकिका केली, ओके ना. आपला पर डे 1000 रुपये होता त्या काळातली, आणि आम्ही दोघं खूप धमाल एन्जॉय करायचो. कुशल बद्रिके, पुस्तकं वाचणारा माणूस आम्ही म्हणतो त्याला. अभिजित, नानूबाई इथं आले. नानूबाई थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं, संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमाचा जो काही व्यवसाय होतो त्यातला 10% वाटा जे उचलतात ते सिटी प्राईडचे चाफळकर बंधू सुद्धा इथं आलेले. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यांच्या चित्रपटगृहाचा वाटा खूप मोठा आहे आपल्याकडे. तर पुन्हा एकदा सुगत मित्रा, थँक्यू. सलील, डॉक्टर सलील कुलकर्णी, अगदी 25-26 वर्षापूर्वीपासूनचे आमचे संबंध. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि एक एव्ही लावतो, जी एव्ही पाहिल्यानंतर ज्याच्यात नटाचं नटीचं कौतुक नाहीये. मुद्दाम टाळलं. अवधूजी नमस्कार. मुद्दाम टाळलं का माहितीये का? खरंच 100 कोटी पर्यंत जाण्यासाठी मोहन जोशींचा इतक्या वर्षांचा सगळी पुण्याई म्हणतो ना, त्यांची 650 सिनेमांची पुण्याई माझ्या सिनेमाला लागली, आणि हा सिनेमा 100 कोटी पर्यंत गेला. स्नेहलचं तर पदार्पणाचं हे होतं, म्हणजे मुख्य रोलचं त्यांचा वाटा आहे. पण मी आता ज्यांची नावं घेईल, तुम्ही प्लीज थोडस 7.5 मिनिटाची आहे, पण बघा. का माहितीये का? यांना विसरता कामा नये. यांच्याशिवाय सिनेमे 100 कोटी होऊ शकत नाही. बाकी आपण सगळेजण कौतुकास पात्र असतो, अवॉर्ड घेतो. ही माणसं नाही घेत अवॉर्ड.
म्हणून ही एवी झाली की आपला कार्यक्रम सुरू होईल. अशी जितली फक्त आमच्या त्या टेक्निशियन्ससाठी जोरदार टाळ्या या सगळ्या टेक्निशियन्ससाठी, कारण ही माणसं कधीच दिसत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी थोडासा चिडणारा डिरेक्टर आहे, तर अशा वेळी ही थोडासा म्हणजे तर हा आता त्या मुली एवढे छान छान कपडे घालून आले ना, मी ओळखलंच नाही त्यांना. त्यांचा जो अवतार झालेला असा म्हणजे त्यांचे अवतार पाहता त्यांची कधी लग्न ठरतील की नाही असा प्रश्न पडायचा. पण झाली 2-3 मुलींची झाली. आता त्या सगळ्यांचं आपण अभिनंदन केलं. आता 2 माणसांची आठवण. तुम्हाला माहिती आहे मी मित्र जपणारा माणूस देऊळबंद 2 या सिनेमाला अभूतपूर्व यश. दादा आणि मी आम्ही दोघांनी सुरू केलं देऊळबंद 10 वर्षापूर्वी. कोरोना नंतर प्रणित दादा आपल्याला सोडून गेला. प्रणित दादा म्हणजे कोण? फेमस गाणं आरा खतरनाक भाईचा बर्थडे माझं त्यांनी लिहिलंय. देऊळबंदाचं गुरुचरित्राचे कर पारायण त्यांनी लिहिलंय. सरसेनापती हंबीररावची सगळी गाणी त्यांनी लिहिली आहेत. तर असा हा प्रणित दादा आज माझ्यात नाही, पण माझं त्याच्याशिवाय पुढचा पान हलू शकत नाही. ह्या सगळ्या आमच्या जुन्या आठवणी. अजय, अतुल आणि प्रणित दादा हे घट्ट दोस्त सुरुवातीच्या स्ट्रगल काळापासूनचे, आणि ही आमची त्यावेळची सगळी टीम. आता प्रणित दादा आज नाही, पण प्रणित दादाची मुलगी सना कुलकर्णी काम करते. सिद्धीनी पण या सिनेमात छोटा रोल केलाय. आता पुढचा जो आज आपल्यात नाही, पण देऊळबंद त्याच्याशिवाय मी नाही करू शकत, बबड्या. ती लाईन वाचच. ओ नरेंद्र भिडे, मार्केटमध्ये नवा संगीतकार आलाय तन्मय भिडे नावाचा, सेम तुझी कॉपी रे, पण त्याने ओपनिंगला 100 कोटी मारले. आता बोल. हे मी का बोललो? कारण बबड्याच्या मध्ये त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला संगीत यायचंच नाही, एकट्या बबड्यालाच यायचं असंच त्याचं म्हणणं असायचं. म्हणून हे मुद्दाम लिहिलं की पोराशी कॉम्पिटिशन नको देऊ. त्याचा पुढचा तो तन्मय भिडे मागच्या देऊळबंदला हा छोटासा तिथं सेट वरती यायचा गाणी चालू असताना. म्हणून मी ठरवलं की आता बबड्या नाही, पण बबड्याचा मुलगा संगीतात धडपड करतोय, म्हणून त्या पोराला संपूर्ण सिनेमा दिला आणि त्याने आणि ऋतुराज साठेने संधीचं सोनं केलं. थँक्यू बबड्या, थँक्यू प्रणित दादा. आपला सिनेमा चालू आहे जोरात. 100 कोटी पार केले आपण तिघांनी, वाणी साहेबांची. आता आपण आपले जे काही टेक्निशियन त्यांचे ते अवॉर्ड द्यायला सुरू करतोय. या वाणी साहेब, हे ते आमचे कैलास वाणी साहेब, अनिल थरानी सर इथं बसलेले आहेत. 100 कोटीचा टप्पा पार केला. माझ्या मते आता 102.30 वर आहोत. त्यांना जो काही खर्च झाला तो काढून सर्व पैसे डोनेट करणार हा शब्द पहिल्या दिवशी दिला होता, तो आजही पाळलाय. 355 मराठवाड्यातील विद्यार्थी जे पुण्यात एमपीएससी यूपीएससी करण्यासाठी आहेत, त्यांचं 3 महिन्याचं मेसचं भाडं आणि लायब्ररीची फी आम्ही ऑलरेडी दिली. त्यानंतर मराठवाडा, यवतमाळ, विदर्भ इकडची जी शेतकऱ्यांची मुली इथं शिकायला आहे, त्या 200 मुलींना मागच्या आठवड्यापासून राज देशमुख यांच्या माणुसकीची चळवळ आणि राजेश पांडे साहेब यांच्या मदतीनं 200 मुलींना दोन्ही टायमाचा डबा पुढच्या 3 वर्षासाठी आपण दिला. त्यांनी जेवणाची काळजी करायची नाही. मेडिकलचे म्हणजे ह्या 3 गोष्टी झाल्या म्हणजे सुरू झाल्या. मेडिकलचे 11 विद्यार्थी ज्यांची फी 4-4.5 लाखाच्या पुढे आहे, आणि त्या 3 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पोरं मेडिकल साठी परदेशात चाललेली आहेत. त्यांचा सर्व खर्च हा आपण उचलतो या वर्षीचा. फक्त आम्ही त्या मुलांना एक अट घातली की तुमच्या 11 जणांचा, कारण हा महागडा खर्च आहे, हा महागडा खर्च आहे, तो आम्ही करतो. पण ज्या दिवशी तुम्ही मेडिकल पूर्ण कराल आणि प्रॅक्टिस सुरू होईल
आणि तुम्ही पैसे कमवायला लागाल त्या दिवशी आमचे पैसे आम्हाला आणून द्यायचे, मग तुमच्याच हस्ते आम्ही ते पुढच्या पोराला देणार, असे ते पैसे फिरत राहणार. त्या सर्व मुलांची नावं आणि सगळं आपल्याकडे आलेलं आहे, सुरू झाले. मकरंद अनासपुरेंनी काही नावं पाठवली होती, त्यांची पण 1-1 लाख रुपये अशी फी आहे, ती त्यांच्या अकाउंटला परवा दिवशी पर्यंत जमा होईल. आणि नाशिकला परवा दिवशी 25 मुलींना त्यांचा सर्व शिक्षणाचा खर्च एका कार्यक्रमामध्ये देण्यात आला. माणुसकीची चळवळ राज देशमुख, विनायक हेगाना कुठे आहे? विनायक हेगाना, या माणसासाठी टाळ्या वाजवायनी 1000 आत्महत्या वाचवल्या. हा रोज 30 ते 40 शेतकऱ्यांबरोबर बोलतो, 24 तास त्याची हेल्पलाईन चालू आहे. त्याला आपण मदतीला घेतलंय. निबे साहेब या, बसा. तर गणेश निबे हे आपलं जे ब्रह्माचं क्षेपणास्त्र उडतं त्याचं लॉन्चिंग पॅड साहेब पहिला देऊळबंद सिनेमा आला, आम्हाला एक अडचण आली होती. आम्ही निबे साहेबांकडे गेलो, 1 तासामध्ये आमची अडचण दूर झाली होती. स्वामी भक्त गणेश निबे आमचे खूप जवळचे मित्र आहेत. आज झेड सिक्युरिटी घेऊन फिरतात, पण त्या गडबडीत पण ते माणूस सगळं सोडून आले, त्याबद्दल धन्यवाद निबे साहेब, धन्यवाद. यांचा वाटा प्लस लीड मीडियाच्या पब्लिसिटीचा वाटा. आणि आम्ही एक आयडिया केली, जी आयडिया माझे सगळे डिरेक्टर मित्र आले त्यांच्याबरोबर मी आता शेअर करेल. आणि आमची सर्व ती यंत्रणा इथून पुढे प्रत्येक मराठी सिनेमाला मी देणार. आपण त्या पद्धतीतून पुढे जायचं. तर मी आता वरती बोलवतो सांस्कृतिक मंत्री, गडकिल्ले संवर्धन मंत्री आणि आमच्या जवळचे एबीव्हीपीच्या काळातले मित्र माननीय आशिषजी शेलार साहेबांना. मी जुईली, कैवल्य आणि जयश्री मॅडमना वरती बोलवतो. थँक्यू. आशिषजी इथंच थांबा. आता आपण पहिलं हे देणार आहोत. मी फक्त एकच विनंती करेल आता, आशिषजी तिथं बसा. 3 अवॉर्ड म्हणजे लागोपाठ आता ती होऊन जाते. म्हणजे ती क्लिप पण बघायची आहे तुम्हाला. वाणी साहेब तिथं बसा. म्हणजे मी निवेदन केलं या आशिषजी तिन्ही आणा म्हणते.
सोना येतो का पटकन? सोना जल्दी आओ, लाइट जा रहा है. आजा आजा, लाइट जा रहा है. मयूर राहुल आणि हे या. अच्छा आता मी चाफळकर सरांना वरती बोलवतो. चाफळकर बंधू दोघे हाय तरी. सईद आमनकर आलेली आहे. तिचा बोल राणी बोल. आता आपल्याला पद्म म्हणजे काय, आता तो जाणार आहे 100 कोटीच्या दिशेने. सिटी प्राईड हा जो सगळ्यात मोठी चेन आहे थिएटरची, चाफळकर बंधू. चाफळकर सर दोन. नमस्कार. हॅलो. सिनेमा हॅलो. आशिष शेलारजी साहेब आपल्या बरोबर आहे. त्यानिमित्तानं त्यांना काही विनंत्या करायच्या की महाराष्ट्रात सिनेमा थिएटरची अत्यंत आवश्यकता आहे. लहान गावात थिएटरच नाही. त्या थिएटरच्या वाढीसाठी आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि नुसत्या कागदोपत्रात गुंडाळून उपयोग नाही. ॲक्च्युली प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हल्ली थिएटरच नाहीत. आज आंध्र आणि तेलंगणामधून 4000 थिएटर आहेत आणि महाराष्ट्रातील 500 सुद्धा नाही. आपल्यापेक्षा लहान स्टेटमध्ये 4-4 हजार थिएटर आहेत आणि आपल्याकडे थिएटरच नाही. आणि थिएटर हा गेल्या 50 वर्ष सरकारने मारलेला धंदा आहे एवढं सांगतो. आता सरकारने त्याला प्रोत्साहन द्यावं एवढीच मी त्याला इच्छा करतो. आणि त्यांच्याकडे आपलं खातं आहे तर त्यांनी हे काम म्हणजे लवकर करून पुढच्या 5 वर्षात तरी थिएटर वाढतील एवढं बघावं एवढं त्यांना विनंती करतो. कारण आम्ही 80 वर्ष या धंद्यात आहे आणि 80 वर्ष आम्ही या धंद्याचे बघतोय. काही होत नाही आहे महाराष्ट्रात या थिएटरची. बाकी सर्व स्टेटमध्ये थिएटरची वाढ होतीये, फक्त महाराष्ट्रात होत नाही. नमस्कार. तेवढं सर बघावं. थँक्यू चाफळकर साहेब. मी आता माननीय सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब यांना बोलायला देण्याच्या आधी सतीश करंजकर आणि अनिल नाईक यांना बोलवेल. ब्रिंटन्स कार्पेट, हां बूट काढलेली. ब्रिंटन्स अँड कार्पेट जी लंडनची सगळ्यात मोठी कंपनी आहे कार्पेटची. म्हणजे जगात कार्पेट पहिलं बनवलेले लोक ज्यांना म्हणतात, त्या कंपनीचे भारताचं जे सगळं काम पाहतात त्यांनी एक एक्सक्लुझिव्ह गोष्ट ट्रेडमार्क करून त्यांची बनवलेली आहे ज्याला वॉल कार्पेट म्हणतात. आणि त्या वॉल कार्पेटवर त्यांनी एक गोष्ट बनवलेली आहे. ते वस्तू द्यायची जरी असेल कुणाला तरी तो माणूस त्याचं प्रोफाईल डेझिग्नेशन लंडनला पाठवावं लागतं. तिथून सँक्शन येतं आणि मग ती गोष्ट आपल्याला मिळते. ती परवा लंडनवरनं ते येऊन आलेलं आहे. ते वॉल कार्पेट जे हायेस्ट सेल होणारं त्यांचं कार्पेट आहे ते आशिषजींना देतील. आशिषजी ते काय धन्यवाद सतीश.
किंवा आपण सगळेजण परदेशात जातो, जगातल्या कुठल्याही एअरपोर्टला जे कार्पेट असतं त्याचं डिझाईन आपला मराठी मुलगा सेट करतो, डिझाईन तो बनवतो, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. जगभर त्याचं कार्पेट असतं. थोडं पुढे या, आशिष. मी आता आशिषजींना बोलण्याची विनंती करतो. मला भीती होती की माईक माझ्या वेळेला बंद वगैरे पडेल. आपण सगळेजण प्रवीण आणि त्याच्या टीमला आणि देऊळबंद 2 याला शुभेच्छा आणि अभिनंदन करायला आलेलो आहे. कारण सर्वात प्रथम तर मी तुझं निर्माते वाणीसाहेब तुमचं, तुमच्या सगळ्या कलाकारांचं, तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे वाक्यही जोडतो की महाराष्ट्र सरकारच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. दुर्दैवाने मला सिनेमा काही पाहायला मिळालेला नाही, मी पाहीन नंतर. पण मी विचार करत होतो की ज्या वेळेला या ठिकाणी आपण ट्रेलर पाहिला, बिहाइंड द सीन ज्याला म्हणतो, तर बिहाइंड द सीन सुद्धा सर्व गोष्टी उभ्या केलेल्या आहेत ते पाहिल्या. आणि सारखं प्रवीण सांगत होता की 100 करोड पार केले, 100 करोड पार केले. खरंच आहे की कुठलंही चॅनेल किंवा प्रायोजिक अशी विविध आयुध न वापरता हा सिनेमा स्वतःच्या एका मेहनतीवर 100 कोटीच्या वर गेलाय. आणि त्यामुळे हे यश मला वाटतं मराठी चित्रपट सृष्टीत सोनेरी अक्षरे लिहिलं जाईल अशा पद्धतीचं यश आहे. पण मनोरंजन ज्या वेळेला त्यावर उत्कृष्ट अभिनयाची वाढ होते त्यावेळेला तो सुंदर दिसतो. पण मनोरंजनात उत्कृष्ट अभिनयाबरोबर जर तंत्रज्ञान आणि त्याबरोबरच्या सर्व बॅकस्टेज गोष्टी अजून वाढतात त्यावेळेला तो खुमासदार होतो. पण मनोरंजनाबरोबर अभिनय, बॅकस्टेज तंत्र याबरोबर सामाजिक भावना निर्माण झाली तर तो 100 कोटीचा होतो. आणि त्यात जर अजून ज्याला या ठिकाणी आशीर्वाद स्वामींचे आहे अशी आध्यात्मिक दैविक जोड ज्यावेळेला मिळते त्यावेळेला तो असीम, अमर्याद आणि अनंत होतो. देऊळबंद असाच अमर्याद, अनंत आणि असीम होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बरेचसे माझे अन्य मित्र जे दिग्दर्शक निर्माते इथे आहेत त्यांना हे ओपन चॅलेंज आहे चांगल्या अर्थाने की यांना सुद्धा असंच यश मिळो. आता मला एक चांगली गोष्ट प्रवीण म्हणाला की मी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर यश मिळालं, माझा काही रोल नाही. पण तुम्ही इथे मला बोलवल्यानंतर एक धोका जरूर घेतला, तो म्हणजे मी या मंचावर तुमचं अभिनंदन केल्यानंतर ज्या वेळेला राज्य पुरस्कारांची यादी येईल त्यावेळेला कोणीतरी हा व्हिडिओ नक्की व्हायरल करेल. देऊळबंदला मिळणारच आहे की नाही मला माहित नाही, मिळेलही. पण तो मिळाला की हा व्हिडिओ व्हायरल मुरली यांना नक्की करतील आणि बघा. पण या सगळ्या गोष्टी होतच असतात. याच पद्धतीने मराठी आपल्या चित्रपट सृष्टीने काही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. मी सगळ्या गोष्टी ते मांडत नाही कारण विधानसभेचं सत्र संपलंय आणि मंत्र्यांनी उत्तर द्यायची वेळ निघून गेलेली आहे. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांमध्ये सहभागी व्हायला आलो. असंच यश मराठी सिनेमाला सातत्याने मिळो आणि आम्हाला जे काही करता येईल. प्रवीण आमचा जुना मित्रच आहे, आमच्या बरोबर विचारधारेच्या लढाईपासून आहे, यापुढे सुद्धा आमच्या बरोबर राहील. आणि अशा निर्मिती आणि दिग्दर्शन त्याच्याकडून सातत्याने हो. वहिनी तुम्हाला सुद्धा खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा. मोहनजी तुमचंही अभिनंदन, शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आमचा एक मित्र आहे, अमेरिकेवरून त्यांनी शुभेच्छा पाठवल्यात. शेवटी यायचं आपल्याला पण काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. त्यात खासरेचे लोक, आता खासरे नाव घेतल्यानंतर कोण शुभेच्छा द्यायला येईल ते कळलं असेल. पण अमेरिकेवरून आमचा एक मित्र शुभेच्छा देतोय, तो झाला की पुढची आहे.
हे सगळं खासरेच्या टीमचं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. नाहीतर हे बघितल्यावर मला नाही वाटत आता विजा मिळेल. बरोबर आहे. आम्ही देऊळबंद पार्ट 3 अनाऊन्स केला. आत्मनिर्भर भारत हा जो नारा आहे किंवा जे आपलं म्हणणं आहे ते आम्ही प्रभावीपणे मांडून एक एंटरटेनमेंटचं पुढचं पाऊल तुम्हाला त्या सिनेमात पाहायला मिळेल. कश्मीर महाजनीची गोष्ट कंटिन्यू होईल, पण तो तर आता आस्तिक झालाय. कोणीतरी नवा नास्तिक असणारे गोष्ट गुहागर मध्ये सुरू होऊन संपणार अमेरिकेमध्ये. तर देऊळबंद 3 आपण लवकरच त्याची वाट पाहू, पण त्याच्या आधी मुळशी पॅटर्न 2 येणार आहे. तर आता मी स्टेजवर बोलवतो आमचे जवळचे मित्र, बालमित्र, म्हणजे लहानपणापासून एका गावात जन्म पण कसं तर आमच्या दोघांत 1 दिवसाचा अंतर आहे. तो 1 दिवसांनी मोठा आहे माझ्यापेक्षा. शेजारी घर, त्यामुळं आपले एव्हिएशन आणि कॉर्पोरेट मंत्री मुरलीधर मोहोळ, सेंट्रल मिनिस्ट्री. त्याला पायाला लागलेले आहे, त्याचाही मी साक्षीदार आहे. 1992-93 ला आम्ही दोघं जण कुस्तीच्या ट्रेनिंगसाठी कोल्हापूरमध्ये होतो आणि एका प्रॅक्टिस मॅचला अण्णाला लागलं होतं. मॅचवरच्या कुस्तीत त्याचा गुडघा फिरला होता. आज 30-32 वर्षांनी ते पुन्हा उद्भवलं, पण आता सगळं पार पाडलेलं आहे. तर मी वाणी साहेबांना विनंती करेल की त्यांनी मुरली अण्णांचं स्वागत करावं. त्यांना ते शूज काढता येत नाहीये, कारण ते तर समजून घ्या लगेच त्याच्यावर रील नको. आणि आता आपण पुढची 3 अवॉर्ड देणार आहे, बरोबर पुढच्या 3 मिनिटात. अण्णा बसून घ्या तुम्ही. वाणी साहेब तुम्ही इकडं बसा. एव्ही आ जाओ. या पहिलं नियोजन. थँक्यू युजे, थँक्यू पीके. आता 2 नटांचा सत्कार करून टाकतो. या सिनेमात 10 वर्षापूर्वी मी एक सिनेमा केला, ज्यातनं मी अगदीच नवा होतो आणि मी लोकांना फोन करायचो, मला कोणी ओळखायचं नाही. पण प्रसाद आम्ही पथनाट्य एकत्र करायचो, स्ट्रीट प्ले. म्हणजे 95-96 ला मी, हा योगेश जाधव, आनंद जोशी, हे सगळे पथनाट्य करणारी लोक आम्ही शहरात शो करायचो. तेव्हापासून मग पुरुषोत्तम करंडक वगैरे सगळं. तो पशा देऊळबंद मध्ये त्यांनी एक छोटा रोल केला, सुशांतनी केला. मी त्यांना शब्द दिलता, ज्यांनी माझ्या सिनेमात छोट्या रोल साठी लांब लांबून आला, मी त्यांना एक सिनेमा देईल. मी त्याला धर्मवीर दिला. आणि तो प्रसाद ओक म्हणजे माझा किती आवडता ऍक्टर मी सांगू शकत नाही. ते पशाबरोबर काम केल्यावरच तुम्हाला कळेल. म्हणजे जसं मी माझ्या स्वभावानुसार चिडचिड हे त्याच्यावर पण चिडायचो, तो आपला मान खाली घालून चला सुरू करू. तर पशा वर येईल. आणि दुसरा बकासूर. बरोबर, बकासूर म्हणजे मुळशी पॅटर्नचा बकासूर. ऍक्टर निवडताना दोन्ही ऍक्टर विनोद वनवेनी निवडलेले आहेत. तर या बकासुराने जे काही केलं मुळशी पॅटर्न मध्ये, ते आपण कुणीच विसरू शकणार नाही. कल्ट मूवी म्हणून पाहिलं जातं. अनिलजींनीच रिलीज केली ती ओम भूतकर. आणि
या माझ्या 2 लाडक्या नटांना, त्याला मी पुरुषोत्तम पासून ओळखतो, या 2 लाडक्या नटांना एक इकडेही कॉमन होता आणि तिकडेही कॉमन होता, तो म्हणजे क्षितिज दाते. इकडं गाण्या होता, तिकडं एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका केली. या तिघांना मी वरती बोलवतो, कारण का हा प्रसाद ओक आणि माननीय कॅबिनेट मंत्री आणि विनोद जाधव तिघ एका बेंचवर बसायचे शाळेत. म्हणजे अण्णांनी काय काय पाहिलंय केव्हापासून तुम्ही बघा. म्हणजे मंजिरी, कधी तुला वाटलं तर यांना भेट, हे शाळेपासून एकत्र आहेत. तर चला या ओमजी, प्रसादजी आणि दाते माझे खूप लाडके अभिनेते आहेत. खूप ठिकाणी रिपीट असतात, प्रत्येक सिनेमात असतात. आता मुळशी पॅटर्न 2 ला हे दोघ जण गेले तरी मी त्यांना आणणार आहे बरोबर ओढून प्रिक्वल हे करून. आणि धर्मवीर ज्यांच्यामुळे घडला, ज्या माणसाच्या ब्रेन मधून, ते सचिन जोशी. वरती या, तुम्हाला प्रसादला द्यायचं. या तर या या मंगे मंगे ये ना. अरे तिघांना द्यायचे ना म्हणून, हा ना तिघांच्या. ओम साठी टाळ्या वाजवा. परवा त्याचं लग्न झालं, पण आपल्या कार्यक्रमाआधी थांबला बरं का तो. ओमजी माझ्या ताते थांब ना. या सचिन राहू दे ना, दाते फोटो फोटो पुरती राहू दे. माझे 3 लाडके नट, मी अगदी जीवापाड प्रेम करतो या तिघांवरही. धन्यवाद, थँक्यू थँक्यू. सगळ्यांना रॅप करून देतो. आता मी माननीय कॅबिनेट मंत्री आणि माझा बालमित्र मुरलीधर मोहोळ यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. पहिले तर हे स्पष्ट करतो, मी अजून कॅबिनेट मंत्री नाही, राज्यमंत्री. तोंडून गेलंय आता. दुसरं, हे प्रोटोकॉलला धरून होईल की नाही मला माहित नाही, पण एकदा डोनाल्ड ट्रम्प बोलल्यानंतर मी बोलणं योग्य आहे का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बोलल्यानंतर मी बोलणं कितपत योग्य आहे? नाही, जाऊ द्या. हा पण खूप सिनेमा वेडा आहे. आम्ही लहानपणी सिनेमे पाहायचो. आजही विनोद जाधव, मी, मुरल्यांना, पिट्याबाई आम्ही 4 जण सिनेमा खेळतो. म्हणजे वेलकम, परिंदा, आजही आमच्या 4घांना पाठ आहेत अख्खे. सातवांच्या ऑफिसला कधी गेलात तर त्यांच्या पायऱ्यांवरती नावं लिहिलेली आहेत, ती त्याच्यातनं जन्माला आली सगळी. देऊळबंद 2च्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. प्रवीण जसा म्हणाला की आम्ही अगदी लहानपणापासूनचे मित्र आहोत. मी खरं आहे, सुरुवातीला त्यांनी इथं विद्यार्थी परिषदेचा उल्लेख केला, त्यांनी संघाचा उल्लेख केला की तो या सगळ्या ह्याच्यातनं या विचारातून पुढे आलेला एक कार्यकर्ता होता. पण तो भारतीय जनता पार्टीचा सुद्धा वॉर्डचा अध्यक्ष होता. ज्यावेळेला दोघेही वॉर्डचे अध्यक्ष होतो, मग त्याला काय ते जमेना. मग तो त्यांनी क्षेत्र बदललं, पण असं ठरलं की मी नेता होतो, तू अभिनेता हो. मला कौतुक वाटतं, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुरुवात केलेला आमचा हा मित्र, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सलग 6 सुपरहिट देणारा आमचा मित्र. आणि देऊळबंद 2 त्याचा 100 कोटी त्याचा व्यवसाय झाला म्हणून हे सेलिब्रेशन असलं तर त्याच्या मागचा त्याची भावना, त्याचा भाव जो आहे, हे सेलिब्रेशन नव्हतं, त्याच्या सहकार्यांचा कौतुक सोहळा होता. त्यांनी जे काही त्याच्यासोबत या संपूर्ण सिनेमामध्ये जी टीम रात्रंदिवस त्याच्यासोबत त्यांनी काम केलं,
त्याचा तो भाव होता मनातला की मला त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता भाव या ठिकाणी व्यक्त केला पाहिजे. आणि हे टीमवर्क आहे म्हणून केलेलं काम आहे, त्याला सगळ्यांनी मिळून केलेल्या कामाला आलेले यश आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही खाली मागाशी नावं दिसत होती, मी ती नावं वाचत होतो, तीच सगळी नावं होती ही की जी कधी आपल्या समोर येत नाहीत. आपण मोहन जोशींना बघूया, स्नेहल वैदींना बघूया, सगळे कलाकारांना पाहतो, पण खऱ्या अर्थाने याच्यासाठी जे काही कष्ट करणारी त्याची टीम आहे, त्यांच्याबद्दलची त्याच्या मनातली जी भावना आहे ती आज मला असं वाटतं या कार्यक्रमातून व्यक्त होतीये. त्याला त्यांनी हेडलाईन दिलं की 100 कोटी, काय म्हणतात, गोष्ट मोठी 100 कोटी. पण एका मोठ्या मनाने माझ्या सर्व सहकार्यांना मला धन्यवाद दिले पाहिजेत, त्यांना समाजासमोर आणलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हा त्याच्यातनं मला वाटतं मूळ भाव होता, चांगली भावना होती ती आजच्या कार्यक्रमातून या ठिकाणी दिसली. त्यामुळे एक तर एका बाजूला मी जसं म्हणालो की अगदी सुरुवातीपासूनचा त्याचा प्रवास आम्ही सगळ्यांनी बघितलाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी हा सगळा प्रवास सुरू केला आणि इतकं चांगलं यश तो संपादित करत चाललाय, त्याचं निश्चित कौतुक वाटतं, अभिमानही वाटतो की आपला मित्र आज इतका यशस्वी या क्षेत्रामध्ये होतोय. आणि प्रवीण तरडेचा सिनेमा म्हटल्यानंतर उत्सुकतेने लोक पुढच्या सिनेमाची वाट पाहतात. तसंच देऊळबंद 3, 4, 10 काढणार काय ते म्हटलंय, 11 काढणार. अशाच या सगळ्या तुझ्या यशाची मालिका पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये सुरू राहो ही शुभेच्छा, ही सदिच्छा सर्व कलाकारांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू अण्णा, थँक्यू. मी आता खंडेरायाची एवी लाव, त्यानंतर शेवटची 4 अवॉर्ड राहिले, मग आपण गप्पा टप्पा वरती बोलवतो. या निबे साहेब, पहिला देऊळबंदचे प्रेझेंटर प्रस्तुत करता आणि आता निबे प्रायव्हेट लिमिटेडचे नाही, पब्लिक लिमिटेड नाही का, हा, त्यांची एक छोटी गोष्ट सांगतोय. गंमत, माणसाला किती कॉन्फिडन्स असतो स्वतःवर. एकदा निबे साहेब आणि मी गिरनारला दत्त महाराजांच्या दर्शनाला गेलो. त्या दिवशी निबे साहेबांनी कंपनीचा शेअर ओपन केला. तर मला म्हटले माझ्यातर्फे तुला हे 300 शेअर गिफ्ट. तर मी म्हटलं वा वा थँक्यू. 34 रुपयाला शेअर होता. हो म्हटलं साहेब काय हो हे गिफ्ट देताय होय. मला म्हणे गिरनारला तुला एक गिफ्ट देतोय प्रवीण, लिस्टेड झाली आज कंपनी, तू हे शेअर ठेव मग आपण बोलू, हेच गिफ्ट आहे. मी आलो आज, आत्ता या घडीला. कोण आहेत मार्केटमध्ये ते 34 रुपयाचा शेअर आता 2000 पर्यंत पोहोचलेला आहे. आणि निबे साहेबांची कंपनी ही आपल्या म्हणतो ना आपण सगळ्या काय सुरक्षेच्या संदर्भात रणगाडे, ब्रह्मास्त्र, क्षेपणास्त्र अनेक गोष्टी करणारी खूप मोठी कंपनी आहे. येत्या काळात तर त्यांची अजून मोठी भरारी आहे. तर थँक्यू निबे साहेब, तुम्ही इथं आलात. आपला एक सिनेमा पेंडिंग आहे, तो आपण करणार आहोत. तर कारण मधल्या सचिनजी मधल्या आपल्या पार्ट 1 पार्ट 2 मुळे धर्मवीर मुळे निबे साहेबांचं थोडं लांबणीवर पडले, तर त्यांना आपण ते भरपाई करून द्यायची. आता मी पुढचे टेक्निशियन्सला वरती बोलवतो. आता एव्ही प्ले नाही करत, कारण पटकन देतो म्हणजे 5 मिनिटात तो आपला विषय संपून जाईल. मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर नाही साहेब, तुम्ही वरतीच थांबा. मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर रमेश परदेशी, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर विशाल चांदणे, या दोघांना वरती बोलवाल. आहेत पिटेबाई आहेत. त्यांनी ते आज लेसचे बुड घातले होते. त्यांना कुणीतरी सांगितलं होतं ते कार्यक्रमात असं घालायचं. आता कधी तो काळा लेसचा बुड त्यांनी घातला होता मला आठवत नाही. लहानपणापासून तीच घालून आला.
त्या पण बालमित्र हा माझा. कबड्डी सॉफ्टबॉल नॅशनल खेळलेलो आहे आम्ही दोघेही एकत्र. तो मी मुरली अण्णा आम्ही सगळे बचपन केलो सातव हे सुट्टी चालले. नाही अभिषेक बसलेत समोर, ते अजून तिथंच आहेत, लक्षात ठेव. आता गणेश आणि मी एकाच जिल्ह्यातले आहेत आणि स्वामी सेवेमध्ये आम्ही परमपूज्य गुरु महोदय अण्णासाहेब महोदय इथे एकत्र खूप काम केलं आहे आणि स्वामींचा आशीर्वाद कसा मिळतो तुम्ही गणेशकडे बघितल्यानंतर कळलं. धन्यवाद. आता मी माननीय म्हणजे कॉलेज काळात 1992 साली ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतातला सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांचा मोर्चा काढला होता मुंबईमध्ये, ते माझे मित्र राजेश पांडे. आता त्यांच्याकडं मोठ्या राजकीय पक्षाचं खूप मोठं पद आहे, पण आमच्यासाठी ते आजही आमचे मित्रच आहेत. आता मी या चित्रपटाचा संगीतकार नरेंद्र भिडेंचा चिरंजीव तन्मय भिडे, अप्रतिम संगीतकार, या मुलाबरोबर खरंच एकदा काम करून पाहाच. ओके. आणि ऋतुराज साठे, मी दोघांना पुढे बोलवतो. आणि मी देवदत्त बाजी ज्यांनी पार्श्वसंगीत केलंय त्याला बोलवतो. शेवटच्या 7 दिवसात या मुलाचंही कौतुक केलं पाहिजे. देवदत्त मनीषा बाजीचं खूप अप्रतिम काम केलं त्यांनी. आणि साऊंड राशीदादाला का, राशीदादा आणि संकेत, तुम्ही दोघेही वर. आपण पडलो तरी चालेल, सिनेमा नाही पडते. ये वरती. हा माझ्यासाठी, मी बबड्याचा नंबर अजूनही डिलीट केलेला नाही, मी कुठल्याच मित्राचा करत नाही. मी याला बबड्या प्रो म्हणतो. हे पुढचं व्हर्जन आहे, लक्षात ठेवा. नरेंद्र भिडेचं. अभिनंदन. ये. तिघांचंही खूप खूप अभिनंदन. म्युझिकचा खूप मोठा वाटा आहे या सिनेमाच्या यशात. यस या. आता संकेत धोटकर साऊंड इंजिनियर आणि लोकेशन साऊंड करणारे राशीदादा. राशी नाही आला का, मग तू घे. या संकेतला. ज्यांनी ज्यांनी सिनेमा डिरेक्ट केलेला आहे, ते जे डिरेक्टर आहे तिथं, त्या सगळ्यांनी वरती यायचा. अवधूत सर, त्यांनी मला पहिली संधी दिली लिखाणात. थँक्यू थँक्यू. माझ्या आवडच्या वेळा आता मी ज्या लीड मीडिया, जिचा मी खूप मोठा वाटा आहे म्हणतो या सगळ्या सिनेमात, त्या लीड मीडियाचे सगळ्या टीमला वरती बोलवतो. विनोदजी, या अश्विनी, म्हणजे मी चेष्टा करत नाहीये. पब्लिसिटी एक विशिष्ट पद्धतीनं प्लॅन केली. आपण दर 2 आठवड्यांनी किंवा 1 आठवड्याने आपणच चर्चेत राहिलो पाहिजे, याच्यासाठी ज्या ज्या नवीन आयडियाज केल्या. लक्षात ठेवा, मी शाहरुख खान यांच्याबद्दल एक स्टेटमेंट केलं. मी 10 दिवस आम्ही त्याच्यामध्ये होतो. ते सगळं ज्या बिंदूतून आलो तो बिंदू आहे.
तोच. कुशल अनु या लीड मीडियाची सगळी टीमच आहे. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. आता ज्यांचे सिनेमे येणार आहेत त्यांना मी विनंती करेल, एकदा यांच्याकडनं फॉर्म्युला समजून घ्या. ही त्यांची आयडिया होती मला सगळीकडे फिरवण्याची. या विनोदजी, अश्विनी, लीड मीडियाची एकत्रच आहे. तुमच्या सगळ्यांच्या इंडिव्हिज्युअल मी देतो नंतर. सगळ्यांनी मिळून आता ही घ्या. अनु थोडा मागो फ्रेम बिघडती. विनोद सातो पण आमचा लय जुना दोस्त आहे हा. त्याचं कौतुक असं, एवढी कंपनी जोरात असतानाही आपला मित्र हा तिकडे गेल्यानंतर त्याने ठरवून नाही, तिथं एक जवळचा माणूस असला पाहिजे जिथं तो तिथं एकटा नाही पडला पाहिजे. दिल्लीत तिथं चुकल्यासारखं नाही म्हणून स्वतःचा चालू व्यवसाय त्यांनी थांबवला आणि पूर्ण वेळ अन्नासाठी दिला. थँक्यू सर. आणि या सिनेमासाठी पण आला त्यांनी, म्हणजे ती दर एक आठवड्यानी वेगळी न्यूज. तुम्हाला वाटलं प्रवीण तरडे सारखा दिसतोय काय नाही हे सांगायचे, हे बोल तिकडं जा ते बोल आणि यायचं माझ्यावर तरडे सारखा मीडिया ह्यांनी केलं होतं ते सगळं. पण थँक्यू. वारी निघाली आहे पंढरपूरला, त्यामुळे त्या थीमवर काहीतरी बोललं पाहिजे. तर प्रवीण, ही अन्नाची पद्धत आहे. डायव्हर्ट केला विषय. वारीवर विचारलंय काय. आता तुझ्या समोर मी बोलणं म्हणजे चितळ्यांच्या समोर भाकरवडी विकल्यासारखं आहे. दुसरी गोष्ट, मुरली अण्णा म्हणाले की माझ्या ऑफिसच्या पायऱ्यांवरती डायलॉग्स दिलेत. तर माझ्या ऑफिसच्या पायऱ्यांवर प्रत्येक मित्राला मी म्हटलं तुझा एक डायलॉग दे. शेती इकायची नसते राखायची असते यांनी दिला. असे अनेक डायलॉग्स माझ्या पायऱ्यांवरती दिले. त्यात अण्णांनी शेलार साहेब एक डायलॉग लिहिला, तो इथे ऍप्ट आहे. त्यांनी असा डायलॉग लिहिला की तुम यहाँ आए नहीं लाए गए हो. तसं वारीचा संदर्भ द्यायचा होता की तो प्रवीणच्या बाबतीत आणि इथं अनेक माझे मित्र आहेत त्यांच्या बाबतीत लागू होतो की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास केल्याशिवाय ह्या सगळ्या टेक्निशियन्सचं मी कौतुक करतो, कारण त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटचा 100% अभ्यास केला. आणि हे सगळे जे माणिक मोती आहेत हे सगळे एकत्र प्रवीण तरडे नावाच्या धाग्यातून स्वामींना ती माळ घातली आणि म्हणून ते 100% आले. लोकी स्टुडिओ पब्लिसिटीचे जे डिझाईन मी खूप त्रास दिला या माणसांना. कारण ना मी ते म्हणजे तुम्हाला माहितीये का, नको सगळं सांगितलं तर पुढच्या सिनेमाला मला तुम्हाला वाटेल हे ठरवून केलं असं नको. सांगतो तुम्हाला, या लोकीज या ना रे बरोबर या रेटने द्यायचे ते डिझाईन. हो लोकांना वाटतं तरडे चिडको. खूप अप्रतिम काम केलं. माझ्या पहिल्या देवळबंदापासून हे आपल्याकडे एकदा माणूस आला की तो तुटणे नाही मरेपर्यंत तो माणूस आपल्या सोबतच, त्याला कितीही त्रास होऊ दे. मग आता मी राजेशजींना विनंती करतो, त्यांनी 2 शब्द दोस्तासाठी झाले पाहिजेत. मला मागणं सोमन म्हणजे देसाई म्हटलं खरं बोला त्याला. एक फक्त ह्यांचं कळलं पाहिजे माणूस कोण आहे. त्याच्यासाठी एक सांगतो, पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 9 दिवसात सगळे मराठी प्रकाशक एकत्र आणून 9 दिवसात यांनी 50 कोटी रुपयांची पुस्तकं विकली. लक्षात घ्या. म्हणजे जे लोक म्हणतात पुस्तकं वाचत नाहीत, लोक पुस्तकं पाहत नाहीत, मी त्याचा साक्षीदार आहे. इथं आशिषजी पण आहेत, तेही होते. मुरली अण्णाच्या हस्ते उद्घाटन झालं. आम्ही सगळे साक्षीदार आहोत.
9 दिवसात 50 कोटी पुस्तकं विकलेला माणूस आहे. आणि पुस्तक हे त्यांच्यासाठी जीव की प्राण आहे. त्यांना घराघरात पुस्तकं पोहोचवायची, त्यासाठी ते काम करतात. फक्त 2 गोष्टी सांगतो कारण बराच उशीर झालाय. प्रवीण तरडे विषयात खूप आठवणी आहेत, कारण 30-35 वर्षाचे आम्ही मित्र आहोत. म्हणजे प्रवीणच्या प्रत्येक भूमिकेत त्याच्या व्यवसायाचे अनेक किस्से आमच्याकडे आहेत. इतकी प्रतिकूलता एखाद्याच्या आयुष्यात येणं आणि त्यातनं त्यानं पुढे येणं, मला वाटतं एक खूप चांगलं उदाहरण आहे. आणि खूप दिलदार माणूस आहे. म्हणजे आपण त्याच्या वाढदिवसाला सगळे येतो की नाही, त्याच्या वाढदिवसाला आपण येतो. असा कोण माणूस आहे हो की त्याच्या वाढदिवसाला तो इतरांचा सन्मान करतो. एका वाक्यात सांगायचं की दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारा म्हणजे प्रवीण तरडे आपल्यासाठी. आणि आजच्या जमान्यात म्हणजे मी खूप माणसांना मोठं करतो, त्यांना मोठं होताना आनंद मानतो. ज्या पुणे पुस्तक महोत्सवाचा प्रवीणने उल्लेख केला, सगळा शूटिंग थांबवून पूर्ण 10 दिवस 24 तास आमच्या बरोबर त्या ठिकाणी प्रवीण असतो. आणि प्रवीणचं वाचनाचा वेळ इतका आहे की आपण बघू शकत नाही. कधी कधी वाटतं की प्रवीणला सरस्वतीचं वरदान आहे. एक छोटा प्रसंग सांगतो आणि थांबतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मी एक बालगंधर्वला कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाला प्रवीण अचानक त्या ठिकाणी आला. मी म्हटलं प्रवीण येतो का? म्हटलं येतो. आणि आल्यावर त्याने भाषण केलं, म्हणजे मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही. सर्व 700 वर्षातल्या प्रत्येक संतांचा मराठी साहित्याविषयाचा रेफरन्स विथ ओव्यांनी त्याने त्या ठिकाणी बोलून दाखवला, कुठलीही तयारी न करता. इतकं वाचन वेळा असणारा माणूस प्रवीण आहे. एकच वाक्य शेवटी सांगतो, आजच्या जमान्यामध्ये अशी मोठी माणसं कमी असतात की ज्यांच्याकडे चारित्र्य आहे, ज्यांच्याकडे संस्कार आहे, ज्यांच्याकडे संस्कृती पण आहे आणि जे एका अर्थाने स्वतःला समाजाप्रती संवेदनशील मानताय. मी असा माणूस बघितला नाही की आपल्या प्रॉफिटमधनं काम करावं. प्रवीण, तुला खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. धन्यवाद. आता मी अमर मांजरेकर आणि अतुल बोरा सरांना वरती बोलवेल आणि राहिलेली जी 3 डिपार्टमेंट आहेत, मग आशिषजींच्या हस्ते मोहन जोशी सर, स्नेहल तरडे यांचा सन्मान होईल. तर अमर मांजरेकर सर, अतुल बोरा सर या. आमचा मुंबईतला अजून एक मित्र, म्हणजे जे तुम्ही व्हिडिओ पाहताय नरिमन पॉइंट आणि तिथं ऑफिस, तर ते बोरा साहेबांचं आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही शूट केले. या बोरा साहेब. तर आता मी बोरा साहेबांचा सत्कार करावा. आता मी कॉस्ट्युम डिपार्टमेंट, मेकअप आणि आर्ट या तिघांना बोलवतो. प्रज्ञाराज दंडवते, नितेश नांदगावकर आणि विनोद सरोदे. अरे अतुलजी या, तुम्ही तुमच्याच हस्ते. आणि मग आमच्या तिघांना एकत्र आपण या. विशालजी आलेत का रे गोखले? अरे विशालजी कुठे आहेत? या या. अरे वरती या, तुम्ही वरती या. अभिनंदन. ती आज हसतीये. तिला विचार काय काय झालंय तुला. मोहन जोशींना तिने एकदा वेगळी शॉल दिली. आर्ट डिरेक्टरने एकदा काय केलं होतं का, ती बैलगाडी चालली, बैलगाडी वाईट शॉटला काळा बैल इकडं होता, पांढरा बैल इकडं होता.
लोक सुरू झाले तर त्या बैलगाडीवाल्याला काय कळते, त्यांनी मध्ये काहीतरी केलं, ती बैल बदलली. तर ना मला एक सवय होती, सवय सारखं शूटिंग मध्ये तर त्या बैलांना पण नावाने हाक मारायचो मी. अरे चित्तर, हे जायला म्हटलं, मी चित्तर तर इकडे बघून म्हणायचो, हे चित्तर इकडे का आलंय. म्हटलं ते बैल बदलले. म्हटलं छेचे सर बैल कसे बदलतील. म्हटलं बैल कसे बदलतील म्हणजे मी चित्तर असं म्हणायचो, हे चित्तरला त्या बाजूने घ्या, तेव्हा काळा बैल इकडला असायचा, त्याचं नाव चित्तर आहे. तो पांढरा कसा काय आहे. हो का, चेक केलं, मग झाली मजा आली. खूप मजा. म्हणजे बैल सुद्धा टक लावून पाहत होते सगळं वातावरण. विशाल गोखलेंना याच्यासाठी ट्रॉफी आहे की त्यांच्या बिल्डिंग मध्ये आम्ही जे काश्मीरचं अमेरिकेतलं ऑफिस दाखवलं, इतकी सुंदर बिल्डिंग, त्या बिल्डिंग ती केली, त्यांनी त्यात छोटा रोल केला. सगळ्यात महत्वाचं माझ्या पुढच्या सिनेमाचे प्रोड्युसर पण आम्ही खूप मोठं प्रोजेक्ट करतोय, म्हणजे मे बी मराठीतलं खूप मोठं प्रोजेक्ट असेल ते विशालजी करतायत. माझे दोस्त आहेत. ली सुन ना, रुक ना प्रवीण, देखते देखते, अरे ली सुन, अरे हो गया है देवा. आणि मी आता सगळ्यांचे सत्कार होतात, ते स्टील फोटोग्राफी ते तर किती, ते मी कित्येकदा बघा, मी त्याला एकदा म्हटलं ते माझ्या ओरडण्याचे शॉट लावणार नाही का, मी ओरडतो लोकांवरती आणि मी चिडलो की तुम्ही घेतले असेलच ना. तो म्हटला नाही सर, आम्ही गायब असायचो, तर ते पळून जायचे, तर माझे शोध, त्यामुळे लोकांना कधीच करणार नाही मी चिडतो. तर त्या एक्सलॅन ये बघा, ये खूप अप्रतिम फोटो काढतो. सगळ्या 10 वर्ष बरोबर, एकही सुटला नाही, मी कसाही वागू दे. आता मी संजय दादाला वरती बोलवा. आता तुम्हाला कळेल की मी नावं घेऊन प्रत्येकाची एक आठवण का सांगतोय. एक असोसिएशन असतं. या संजय दादानी मला पहिल्यांदा मुंबईत बोलवलं होतं. त्यांनी माझी एक एकांकिका पाहिली होती आणि दादानी मला एका लिखाणासाठी बोलवलं होतं, म्हणजे दुनियादारीच्याही खूप आधी. आणि मग दादानी मला त्याची सिरियल लिहायला दिली. येस, तर मी वायडी मागणं डिपार्टमेंट रे, मराठी सिनेमाला हे व्हीएफएक्स वगैरे आपण केलंच नाही. तर तो, आणि त्यात त्याला कोणीतरी सांगितलं की 100 कोटीचा सिनेमा झाला की पेमेंट वाढवायचं, तर तो तेच धरून बसलाय. तर मी बदलणार आहे पुढच्या सिनेमाला. मी हे 100 कोटीवाले आता कोणी घेणार नाही. परत आपले शून्यातून ह्यांची पेमेंट कुठे देत बस. या रे या, खूप खर्च. हिरवा कापड दिसलं की आपण बरबाद. खूप खर्च. आणि मोजो आहेत ना, मोजो तुम्हाला माहित नाही, तुम्ही ऐकलं सर, पूर्वी मोजो डेंजर होते, आता जास्त आहे. कसे सांगतो, त्यांना ते नाक आणि कान लावायचे. मी इकडं आरडाओरडा केला काहीतरी, नाही का, काहीतरी माझं चालू असायचं, बरोबर की नाही. मोजो काय माहिती का तिकडनं, त्याला सांगा नाही तर नाक काढील. कारण नाक परत लावायला 3 तास लागायचे, कान काढील 1.5 तास. तर मी फक्त त्यांच्यावर चिडलो नाही अख्ख्या सिनेमात, त्या नाकात कानाच्या भीतीने धमकीत असायची. आणि ते नाक जरा इकडं तिकडं झालं की वाणी साहेबांना जो वाटतं की मी वाढवला खर्च, तसं काही नाहीये. ह्याच्यात नाक आणि कानाचा पण हात आहे. तर थँक्यू मित्रांनो, हे लय आवडते माझे आणि लय भारी काम करतात. आणि पहिले व्हीएफएक्स वाले असे जे रोज सेटवर असतात, असायलाच पाहिजे. धमकी, यस, पण ते येतात. आता मी
विनायक रासकर, किरण दगडे एकत्र यावरती. विनायक रासकर, किरण दगडे, किधर आहे किरणजी, किधर आहे? अशीच आपले नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे, पण माझे त्याही आधीपासूनचे मित्र आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, मुळशी पॅटर्न सिनेमा जो सुरू झाला अभिजित भोसले आणि आमच्या याच्याबरोबर, अभिजित ये मित्र, हे मुळशी पॅटर्नचे प्रोड्युसर अभिजित भोसले. पुनीत बालन आज येऊ शकले नाही, काही कारणाने ते बाहेर आहेत. ओके, पण ते आले असते तर आज ते तिघांनी एकत्रच मुळशी पॅटर्न 2 अनाऊन्स केला असता. कारण उद्या सकाळी 11 वाजल्यापासून मुळशी पॅटर्न 2 चं काम सुरू होतंय. वाणी साहेबांना आज बाय बाय कार्यक्रमानंतर. त्यांना काय वाटेल बरं, अजून आपल्या नॉर्मल ऑडियन्सला काय वाटतं, आपल्याला PR पब्लिसिटीला आपण फिरतो ना, आपल्याला त्याचेही पैसे मिळतात. नाही मिळत. आणि 50 दिवस यांच्या प्रेमापोटी फिरलोय. तर वाणी साहेब आज शेवटचा दिवस आहे. आणि मुद्दाम भोसले समोर का सांगितलं, तो उद्या चेक देणार आहे पुढचा मला. म्हणून वाणी साहेबांनी काल सगळं संपवलं, उद्या सकाळी त्याचं सुरू आहे. हे विनायक रासकर म्हणजे ही माणसं नसतील तर कामं होऊ शकत नाहीत, एवढंच सांगतो तुम्हाला. माझे सगळ्यात जवळची लोक आता आता सगळे झालेले आहेत माझ्या मते. मी आर्टिस्ट जे आहेत, आर्टिस्टला काय केलं माहितीये का, यांना 6 वाजता बोलवलं, सगळ्यांना पिशव्या एकदम दिल्या, म्हटलं तुमचं झालं. हे इतके दिसले स्क्रीनवर वगैरे. हो, आणि त्यांची पेमेंट पण सगळ्यात पहिली झाली होती. आता मी सगळे दिग्दर्शक ज्यांनी सिनेमा डिरेक्ट केला आणि इथं बसले, सगळे माझ्या जवळचे. म्हणजे असं मी उगाच बोलवलेलं, मग प्रत्येकाशी असोसिएशन आहे. आदिनाथ पासून सगळे त्या डिरेक्टर्स, म्हणजे सुपेकर असेल, प्रीतम पाटील आत्ताचा घबाडकुंड, सगळ्यांनी वरती या. सगळे दिग्दर्शक वरती या. ऑल डिरेक्टर्स या. विजू माने या. हा, ए विजू मानेचा रेडी आहे करे. हा, मामाच्या गोवाला जाऊया. का या गोव्याला जाण्यामध्ये मी पण एक आहे. आमचा सिनेमा आहे. आपण वरती वर्ण बघू आपण. ये नितीन, अवधूत सर, आदिनाथ, सागर पाठक, प्रसाद, हो नॅशनल अवॉर्ड ते चालतात. या या सगळे दिग्दर्शक. विचार करा, 3 नॅशनल, 100 कोटी वगैरे असं. म्हणजे नट जे आलेले आहेत नवे, त्यांना किती हे थांबल्याचा फायदा होणार. हे सुगडे कुठे? अरे सुगडे आलाय. अरे डार्लिंग, मी आणि सुबोध भावेनी 1995 साली आम्ही एकत्र एकांकिका केली होती पहिली. मी लिहिली होती, डिरेक्ट केली होती. आणि पिट्या आणि सुबोध भावे हे लीड केला होता त्याच्यात. 1995 आम्ही खूप थिएटर, खूप एकांकिका एकत्र केली. वा 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 वा, क्या बात. साधारण ह्या रांगेचं महत्व लक्षात घ्या. एक फोटो झाला पाहिजे. जवळ उभं राहिलं तरी 2-5 कोटी कमवल्यासारखे वाटले. अभिजित पानसेंना मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्यावेळी पहिलं पद दिलं, त्यावेळी त्याच्याबरोबर मातोश्रीवर मी होतो. आम्ही दोघं गेलो होतो. त्यामुळे आमची मैत्री खूप जुनी आहे, खूप जुनी. तर मंडळी, आता शेवटचं जे राहिलंय ते म्हणजे आमचे डॉग स्टुडिओ. एका मित्राने, आपला नरेंद्र भिडे नावाचा मित्र, अडचणीत असताना, संकटात असताना फक्त मित्रासाठी एक जण धावून आला, तो आमचा हेमंत गुजराती. या
हेमंत गुजराती सगळे डिरेक्टर असतानाच देतोय, गेले का काय? आहे ना हेमंत? अरे झालं की परवा क्लिअर सगळं बिल. अरे कुठे गेला का काय तो? बर ठीक आहे. आता ह्याच्यात बरेचसे अक्कलकोट स्वामींचे भक्त आहेत, ते आहेत. म्हणून आज अक्कलकोट स्वामी संस्थानचे प्रमुख महेश इंगळे साहेब इथं आले, त्यांना मी स्टेजवर बोलवतो, त्यांचा सन्मान करावा. मग मोहन जोशी सर आणि स्नेहलचे आपण देऊ. ओके या महेशजी या. अक्कलकोट मंदिरात यांनी आम्हाला ट्रेलर लॉन्चची परमिशन दिली होती आणि तिथून जो आशीर्वाद मिळाला तो कायमच राहिला. या ली तुझ्या हस्ते खूप म्हणजे लीची स्वामी भक्ती. आता तुम्ही सगळे जणांनी थांबायचं असंच. ओके थँक्यू. महेशजी बसून घ्या. आशिषजी वर या. शेवटचे महेश आपले द ग्रेट मोहन जोशी आणि स्नेहलचं आपण करू आणि मग माझं आमचे सगळे दोस्त स्नेहल तरडे. मी जास्त कौतुक करत नाही, परत ना बायकोचं असं होतं. ये रे बाळा, बाळा म्हणू शकतो ती लहान आहे माझी. तिचा फुल लेंथ पहिला सिनेमा होता, थिएटर मध्ये खूप काम केलं तिने. यावर्षी सगळ्यात आनंदाची बातमी, तिच्यासाठी सर्वात लकी इयर आहे, कारण यावर्षी शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार फुलवंतीसाठी तिला मिळाला. या मोजो, या मोजो. अजून तुम्हाला माहित नाही, या माणसासारखा माणूस नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी भाग्यवान आहे की माझ्या वाट्याला मोहन जोशी सर आले. ज्योती मॅडम तुम्ही पण वरती या ना, या ना, या ना. त्यांना आवडतं. मी कसं सारखं अण्णा शेवटचं आहे, नाही आवड मोजूनच रे बाबा. जुईली आणि जयश्री मॅडम या. शेवटचं आहे हा मोहन जोशी सर आणि त्यांची. मोहन जोशी सर. प्रीतम पाटील का नाही आला रे? प्रीतम आलाय ना घबाडकुंड. ये विनोद वनवे, कास्टिंग डिरेक्टर प्रसाद ओक जास्त आनंदी होईल. विनोद वनवेचं प्रसाद ओकचं धर्मवीर साठी कास्टिंग विनोद वनवेने केलं होतं आणि ओम भूतकरचं पण मुळशी पॅटर्न साठी कास्टिंग त्यांनीच केलं होतं. ये आता मी राहिलो.
झाले सगळे झाले. विनोद कन्फर्म. आणि आता ज्याला ना प्रवीण बद्दल जेव्हा उल्लेख व्हायचा तेव्हा अरे तो प्रवीण मी येडा आहे. पण वेडी माणसं इतिहास निर्माण करतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि त्यांनी इतिहास निर्माण केला. माझी अशी इच्छा आहे की ही ट्रॉफी तो स्वीकारत असताना आपण सगळ्यांनी उभं राहून जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत या इतिहासकर्त्यासाठी. प्रवीण तरडे. फक्त मंगेश देसाई मेरी जान किधर ये मंगे ये ना तू ये रे. ही ट्रॉफी देताना तू पाहिजे ना बाबा. तो या चित्रपटाचा हिरो होता. फक्त तो कुठेही थिएटरमध्ये भटकत नव्हता, तो लटकत होता. पहिल्यांदा एखाद्या माणसाने 100 कोटी कमावले लटकून. पण म्हणून मी त्याला म्हणजे सगळ्यांसमोर शब्द देतो, मी त्याला मुळशी पॅटर्न 2 मध्ये न भूतो न भविष्यती असं कॅरेक्टर देणं. कैवल्य येवर आलं ना. प्रसाद बिवरे एकच राहिलं, कारण ते बहुधा त्या टीम बरोबर आले नाही. मी नाव घेतलं होतं तेव्हा. आलेत का? मणिपाल हॉस्पिटलचे हार्ट हृदय तज्ञ ज्यांना मानलं जातं, गाणी ते करता करता नाही ना लिहिली. होय, कारण गाणी एवढी भारी झाली आहेत. प्रसाद बिवरे. मला 2 शब्द फक्त बोलायचे प्रवीण बद्दल. मी असा दिग्दर्शकच बघितला नाही की ज्याला फक्त एकच व्यसन आहे, स्वच्छ ताट आणि स्वच्छ विचार. जेव्हा जेवतो तेव्हा ताट पूर्णतः क्लीन केलेलं असतं, अन्नाचा एक कण नसतो. आणि जेव्हा चित्रपट दिग्दर्शित करतो तेव्हा विचार कम्प्लिटली क्लिअर असतात. म्हणून हा 100 कोटीपर्यंत गेलेला आहे. आणि आता 100 कोटी पार करणारा एकमेव दिग्दर्शक प्रवीण तरडे. प्रवीण विठ्ठल तरडे. आता वाणी साहेबांनी डिक्लेअर केलं म्हणून सांगतो, सगळे टेक्निशियन सगळे तंत्रज्ञ यांना त्यांनी बोनस जाहीर केलेला आहे आणि तो बोनस प्रत्येकाला मिळेल. आणि तीन नावं मी सांगतो, त्यांना आपण 1 लाख रुपयाचं बक्षीस देतोय. सगळ्यात पहिलं नाव नट आहे. प्लीज बसा तुम्ही, नका संपलंय आपलं. फक्त ते मला डिक्लेअर करू द्या, नाही तर ते एक नट 50 दिवस त्याचं शूटिंग थांबून माझ्याबरोबर फिरला, अतुल कुडले. याला 1 लाख रुपये वाणी साहेबांच्या वतीनं आपण देतो. नंबर 2 रमेश परदेशी पिट्याभाई. कारण पैशा पाण्याच्या पलीकडे जाऊन या माणसाने काम केलं, मी सांगू शकत नाही त्याच्या कष्टांबद्दल. नंबर 3 विनोद वनवे. आणि नंबर 4 ते अर्धे वाटून घ्यायचे किंवा 3 जणात वाटून घ्यायचे. कुशल कोंडे, अनुप गोरे वाटून घ्यायचे तुम्ही, आणि मंदार आडकर. तर ही 4 मंडळी आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम. कुशल कोंडेला मी झोपलेलं पाहिलं नाही, अनुपला पाहिलं नाही. तुमचा धन्यवाद. सर्व डिरेक्टर्स इथं आहेत, निर्माते आहेत. सचिन नारकर सारखा आमचा, तू पण फिल्म डिरेक्ट केली ना. तर चला मंडळी, खूप खूप धन्यवाद. आपला कार्यक्रम इथं संपला. कुणी राहिलं नाहीये ना? नट सोडा, नटांना मी दिलंय आधी. टेक्निशियन कुणी राहिला नाही ना? यस, थँक्यू मंडळी. विशाल गोखले साहेब अनाऊन्स झालंय. तर चला
आता प्लीज केदार सोमण यांची ती जी एव्ही आहे 60 सेकंदाची ती लावा जरा. काय आपल्या बरोबर राहणारे जवळचे मित्र खूप टॅलेंटेड असतात. केदार सोमनचं वर्णन करतो. तापसी पन्नूचा थप्पड सिनेमा तुम्ही पाहिलाय, तो केदारने केलाय. ती एव्ही फक्त लावा.